जेवायला सप्ताहाचं. मग तिथं मी सप्ताहाला जेवायला गेलो. मग जेवण नंतर आम्ही बसला जरासं. मग तिथं आहे ना तिथले त्या लोकांचे भांडणं लागली की मग मी तिथं फक्त बघायला होतो, लांब म्हणजे साईडला होतो. मग तिथून भांडणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शिवाजीनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्समध्ये जाऊ लागलो. रिलायन्सपाशी आहे ना त्याला माहीत होतं की मी येणार आहे म्हणून तिकडूनच. मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवलं आणि तोंड दाबून वरून नेलं. कुठं नेलं? त्या वरी रत्नेश्वरी डोंगराव. त्या मुला ओळखतो का? हां, त्या मुला ओळखतो ज्याने मारहाण केली? आता बघितलं सगळं ओळखते. नेमकी तिथं तुला मारहाण करताना काय बोलत होते का ते? काय हां, बोलत होते. काय म्हणत? ह्याला सोडायचं नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूच करायचा, त्याला सोडायचंच नाही. आता या प्रकरणामध्ये आता 10 मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. तुझी काय मागणी असणार आता? त्याला सोडायचंच नाही, त्याला फाशी द्यावा. ते मारून टाकत होते, जर माणसानं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतो. काय हत्यार होते त्यांच्या? ते तसली म्हणजे कत्ती होत्या, अजून लोखंडाचे रॉड होते, असे बांबू होते म्हणजे लाकूड. वरून ती दारूची बॉटल असते का, दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती, पण अजून घालू लागले. माणसानं वाचलं नाही तर. दारू वगैरे काय पिलेले होते? गांजा वाटतं. गांजा पिलेले? हां. युवराज नारायण दिवटे म्हणून हा मुलगा आहे. तो JWला लातूरला शिक्षण घेतो. तो फक्त सप्त्यानिमित्त गावाकडे होता. सप्त्यामध्ये ह्या ज्या मुलांनी मारहाण केलेली आहे या मुलांनी मुलींना छेडछाड केली. फक्त त्या ठिकाणी त्यानं एवढं सांगितलं बा मुलींना छेडछाड करू नका, थोडं त्याला या ठिकाणी बांधणं करू नका, हे बरं नाही तुम्ही छेडाछेड करणं, एवढं फक्त क्रॉस केलं म्हणून त्याच्यावर दात धरून त्याला पुन्हा त्याला तो जेव्हा त्या कार्यक्रमातून बाहेर आला तेव्हा त्या पंपापासून त्याला उचलून नेलं एका जंगलामध्ये आणि त्याला अमानुष्य मारहाण केली. तुझा संतोष देशमुखच करायचा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्याचा चंग लावला होता. प्रचंड मारहाण करताना त्यांच्या गावातले 2 माणसं आले आणि त्या 2 माणसांनी त्या मुलांना मारलं म्हणून ती पळून गेली. त्याच्यामुळे हा दिवटे वाचलेला आहे. या प्रकरणामध्ये 10 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लोकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. ज्या लोकांना ताब्यात घेतलं, ज्यांनी मारलं आहे त्यांना लागला पाहिजे. मी बीड जिल्ह्यात या ठिकाणी सरकार आणि SP साहेबाला किंवा सर्वांनाच माझी नम्र विनंती आहे की हे जे मोकाट सुटलेले जे मोकाट जे झालेत, कायद्याचा कुठला नसलेले जे लोक झालेत यांच्यावर मोका लागला पाहिजे, कायद्याची जरब बसली पाहिजे. अशा लोकांचे दिंड काढून समाजामध्ये त्यांना भर रस्त्यावर जसं लातूरनं चाप बसविला, लातूरला असा प्रकार घडल्या लगेच त्यांना पकडलं आणि त्यांचे दिंड काढून रस्त्यावर मारलं, त्यांच्यावर मोका लावला पाहिजे. अशा लोकांना पुन्हा हा गुन्हा कवा आयुष्यात करणार नाहीत अशी अद्दल घडवली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांसमोर हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कायद्याची म्हणजे भीती कमी होईल. या प्रकरणामध्ये आपण काही मुख्यमंत्र्यांना काही भेटणार? या प्रकरणामध्ये आम्ही आता मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत, पालकमंत्री अजितदादांना भेटणार आहोत, SP साहेबांना भेटणार आहोत, IG साहेबांना भेटणार आहोत. या प्रकरणात आमची एक नम्र विनंती बीड जिल्ह्यातला ही थोडं जे बिहार झालं ही थांबवा साहेब, हे पोलिसाची वचक बसवा आणि एक वेगळं या ठिकाणी वेगळे पथक नेमा याच्यावर. या पथकानं जर असा जर गुन्हा असेल, या पथकामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस असो, कुणी असो, काही असो, कुठल्याही आरोपीला क्षणभर सुद्धा म्हणजे नकभर सुद्धा माफ करू नका एवढी आमची विनंती. पोलिसाचा वचक आणखीन काय झालं, फक्त SP बदलले, खालची यंत्रणा नाही ना. DYSP तीच आहेत, PI तीच आहेत, पोलीस तीच आहेत. प्रशासनाचा वचक नाही, पोलीस प्रशासनाचा कुठलाही दबाव नसल्यामुळे या घटना घडतात. सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओ येतात. कायद्याचा वचक राहिला नाही का? कारण इतकं समजा पोलीस अधीक्षक नवनीत हे आल्याच्या नंतर देखील घटना घडतानाचे व्हिडिओ समोर. गावात काय करणार आहेत, SP काय करणार आहेत, यंत्रणा DYSP आहेत, ही ऍडिशनल आहेत, ही PI आहेत, ही पोलीस आहेत, हे सगळं प्रशासन जे एकदम डबघायला आलेलं प्रशासन आहे ना, या प्रशासनामध्ये दमच राहिला नाही. ही आरोपीचे एकत्र फिरतात सगळे आणि मग ती कुणीही बदललेलं नाही. एवढी घटना घडून सुद्धा एकही कुठं PI बदललेला नाही, एक पोलीस बदललेला नाही, कुणी DYSP बदलला नाही, कुणी ऍडिशनल बदल. माणसं तेच असल्यामुळं हे माणसं कुचकामी आहेत. हेच माणसं खऱ्या अर्थानं
सोबत खरे सहकारी येते. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.